सध्या माध्यमांमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये अपेक्षित असलेल्या लढाईबद्दल जे काही मी वाचलं आणि बघितलं ते पाहून एका श्लोकातले काही शब्द आठवले. युद्धस्य कथा रम्या. आणि त्याचं मराठी भाषांतर मी असं केलंय की लढाईच्या गोष्टी ऐकायला छान, पण आता हा पण का आहे ते 2 मिनिटांनी सांगेन. तर गेल्या आठवड्यातल्या पहलगाममधील अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर माध्यमांमध्ये सगळा हल्लकल्लोळ चाललाय. एका बाजूला तापलेल्या डोक्यांनी काही जण ओरडतायत सगळ्या पाकिस्तानची राख करून टाकू, तर दुसऱ्या बाजूला डोक्यात बर्फ ठेवून बधीरपणे दुसऱ्या टोकाची माणसं म्हणतायत युद्धामुळे कधीही प्रश्न सुटत नाही. मोदींनी केलेल्या वक्तव्याचे विशेष करून बिहारमध्ये भाषण करताना त्यांनी काही जी वाक्य इंग्लिशमध्ये बोलले, आय से टू द होल वर्ल्ड इंडिया विल आयडेंटिफाय अँड पनिश एव्हरी टेररिस्ट. त्याचा प्रत्येक जण वेगवेगळे अर्थ काढतायत. बऱ्याच पाकिस्तानी आणि काही भारतीय राजकारण्यांनी जे अकलेचे तारे तोडलेत ते ऐकून रक्त खवळून उठणं म्हणजे काय याचाही काही जणांना अनुभव येतोय. या सगळ्यात काही चॅनल्स, पत्रकार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हात धुवून घेत आहेत. कहर म्हणजे काही पत्रकार अशा पाकिस्तानी लोकांना मुलाखतीसाठी बोलवत आहेत की ज्यांची बोलण्याचीच काय तोंड बघायची सुद्धा लायकी नाहीये किंवा तोंड दाखवायची सुद्धा लायकी नाही. आणि अशा बदमाश लोकांकडनं भारताचा अपमान करून घेतात. हे सहन न झाल्यामुळे लोक जेव्हा या पत्रकारांना शिव्या घालतात तेव्हा राजदीप सरदेसाईसारखे तथाकथित पत्रकार अत्यंत बालिश सबबी देतात की अमुक चॅनल करतं तर आम्ही का नाही करायचं. हे सगळं का चाललंय याचं एक कारण म्हणजे युद्धस्य कथा रम्या, आणि दुसरं कारण म्हणजे पहलगामची घटनाच एवढी धक्कादायक होती की लोकांच्या भावना अनावर झाल्या होत्या आणि आहेत, आणि या भावनांना कुठेतरी कसं तरी व्यक्त करण्याची गरज आहे. त्यामुळे एका मर्यादेपर्यंत असा लोकांच्या मनातील उद्रेक आणि उद्वेग बाहेर येणं रास्त आहे. हे सगळं चालू असताना जेव्हा एका पत्रकाराने, एका अँकरनी मुलाखतीमध्ये एका लष्कराच्या तज्ज्ञाला विचारलं की तुमच्या मते लढाई कधी सुरू होईल, तेव्हा मला त्या अँकरच्या बुद्धीची कीव आली. कारण त्याला हेही समजत नाहीये आणि दिसत नाहीये की लढाई सुरू झालीये, ज्याला प्रशासकीय भाषेत स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगच्या स्टेजमध्ये आहे असं म्हणता येईल. पत्रकारांसाठी जी सध्या कागदावर आणि सर्वसामान्य लोकांसाठी जी मोबाईल किंवा टीव्हीच्या स्क्रीनवर आहे. युद्ध हे फक्त रणांगणावरच, युद्धभूमीवरच होत नाही. पूर्वी सुद्धा आणि आता तर जास्तीच आपल्या सगळ्यांच्या डोक्यात होतं. आपल्या म्हणजे सैनिक, राजकारणी, प्रशासकीय अधिकारी आणि सर्वसामान्य जनता सुद्धा. आणि आपल्या सगळ्यांना युद्धासाठी मानसिक तयारी करायला लागते. याला वॉर किंवा सायकोलॉजिकल वॉरफेअर, युद्धाचं मानसशास्त्र असं म्हणतात. मला जे काही या आठवड्यात दिसलं ते पाहून या युद्धाच्या मानसिक बाजू शास्त्रीयदृष्ट्या समजून घ्यायची अत्यंत गरज मला दिसतीये. त्यामुळे बाकी सगळे विषय तूर्त बाजूला ठेवून मी वॉर फुटिंगवर किंवा युद्ध पातळीवर ज्याला म्हणतात असं या गोष्टींवर भर देणार आहे. आता त्यावर पुढे बोलायच्या आधी उरलेला श्लोक सांगतो आणि पण लिहायचं कारण पण सांगतो. आता आधीच सांगतो की तो जो श्लोक आहे तो हजारो वर्षापूर्वी लिहिलेला आहे आणि त्यामध्ये वेश्यांचा उल्लेख आहे. त्या काळात वेश्या चेहऱ्याची खूप रंगरंगोटी करायच्या. मी फक्त एवढ्यासाठीच सांगतोय की या श्लोकातल्या काही गोष्टी सध्याच्या काळात लागू होत नाहीत, तरी काही गोष्टी फार लागू होतात. म्हणून हा श्लोक काय आहे ते सांगायची मला गरज वाटते. तर तो श्लोक असा आहे, दूरस्थ पर्वता रम्या वेश्याच मुखमंडने युद्धस्य कथा रम्या त्रीणी रम्याणी दूरता. म्हणजे पर्वत किंवा डोंगरराजी जी म्हणते ती आणि वेश्यांचा चेहरा दुरून चांगला दिसतो. तसंच युद्धसुद्धा, युद्धाच्या गोष्टीसुद्धा घरात बसून लांबून छान वाटतात. तर या तिन्ही गोष्टी ज्या आहेत, पर्वत, वेश्येचा चेहरा
आणि युद्धातल्या कथा तिन्ही गोष्टी लांबूनच चांगल्या दिसतात. आता त्याचं मराठी रूपांतर मी थोडंसं असं केलं आहे की लढाईच्या गोष्टी ऐकायला छान, पण तारतम्याचं ठेवायला पाहिजे भान. तर भान ठेवायचं म्हणजे काय हे आता सांगतो. तुम्हाला बातम्यांमधनं हे कळलंच असेल की सरकारने काही पाकिस्तानी आणि काही भारतीय चॅनल्स ब्लॉक केली आहेत. हे एक सायकोलॉजिकल वॉरफेअरमध्ये प्राथमिक डिफेन्स ॲक्शन आहे. जरी काही चॅनल्स ब्लॉक केली असतील तरी अजून बरीच अशी काही चॅनल्स आहेत की जी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करतायत. आणि युद्धाच्या सुरुवातीलाच असे मानसिक खेळ सुरू केले तर यापुढे किती वाढणार आहेत याची कल्पना केलेली बरी. सगळ्यात मला जो धक्का बसलाय तो ह्याचा. यावरून तुम्ही लक्षात घ्या की मोदींचं काम किती अवघड येते. ते अवघड अशामुळे आहे की मोदींना माहिती आहे की फिजिकल वॉर, शारीरिक संघर्ष जरी फक्त एका देशाशी पाकिस्तानशी आहे तरी सायकोलॉजिकल वॉर जे आहे ते अनेक आघाड्यांवर लढायचं आहे. म्हणजे पाकिस्तान, चीन, मुस्लिम राष्ट्र, पाश्चिमात्य देश आणि सगळ्यात अवघड म्हणजे देशातील, भारतातील मीडिया, राजकारणी आणि सामान्य जनता. तर एखाद वेळेस आता तुमच्या मनात असं येत असेल की हे सायकोलॉजिकल वॉर म्हणजे नक्की काय. तर मानसिक युद्ध म्हणजे विरोधी देशातील लोकांची मतं, भावना, दृष्टिकोन आणि वागण्यावर प्रभाव पाडण्यासाठी माहिती पसरवणं. त्याचा उद्देश शत्रूची लढण्याची किंवा प्रतिकारशक्ती करण्याची इच्छाशक्ती कमकुवत करणं आहे, ज्यामुळं त्यांचं मनोबल कमी होऊ शकतं. या बाबतीत भारताने जी काही चॅनल्स ब्लॉक केली आहेत ती पहिली पाहिली म्हणून ठीक आहे, पण ती पुरेशी नाही आहे. पाकिस्तानला या बाबतीत कमी लेखून आपण आपल्या पायावर धोंडा मारून घेऊ नये. मी या संबंधातली आता काही उदाहरणं देतो. मानसिक युद्धातला सायकोलॉजिकल वॉरफेअरमधली एक कॉमन टॅक्टिक म्हणजे फॉल्स फ्लॅगिंग, म्हणजे मराठीत ज्याला खोटे झेंडे फडकवणं म्हणता येईल. म्हणजे काय करतात की चुकीची माहिती पसरवायची किंवा खोटे हल्ले करायचे आणि दुसऱ्या देशाला खोटे दोष द्यायचे. आता हा जो पहलगामचा हल्ला झाला तो हल्ला झाल्यापासून लगेच पाकिस्ताननेच प्रचार सुरू केलाय की हा हल्ला म्हणजे फॉल्स फ्लॅग आहे. म्हणजे त्यांचा आरोप असा आहे की भारत सरकारने हा हल्ला घडवून आणलाय. Asking you personally, as an editor, as a former caretaker chief minister of Punjab, believe that this is a false flag operation? I personally think that the Indian deep state is involved. I'm absolutely clear in my mind about that. पण पाकिस्तानी फक्त अशा आरोपांवर थांबलेले नाही आहेत. ते तिथेच थांबले असते तर फक्त असं पण म्हटलं असतं की पाकिस्तानी लोक फार कांगावा करतायत किंवा चोर तो चोरवर शिरजोर. पण मानसिक युद्ध जे असतं ते त्या कांगावाच्या पुढची पायरी असते. त्या पायरीमध्ये भारतातले करण थापरसारखे पत्रकार पाकिस्तानी पत्रकारांना भारतीय चॅनलवर मुलाखतीसाठी बोलवतात आणि त्या पत्रकाराकडून, त्या पाकिस्तानी पत्रकाराकडून पहलगामचा हल्ला हे कसं भारताचंच कारस्थान आहे हे पटवून घेतात आणि कॉमेंट्समध्ये ते भारतीय लोक हे पटल्याचं मान्य करतात. जेव्हा एक करण थापर सारखा भारतीय पत्रकार पाकिस्तानी पत्रकारासमोर गुळमुळेत नांगी टाकून बोलतो तेव्हा त्याच्या बॉडी लँग्वेजमधनं भारताची कमजोर बाजू दर्शकांवर ठसवली जाते. तर आता आलं ना लक्षात हे सायकोलॉजिकल वॉरफेअर कसं ऑपरेट होतंय ते. आता दुसरं उदाहरण म्हणजे असदुद्दीन ओवैसीचं. पहलगामची घटना झाल्यानंतर असदुद्दीन ओवैसीचे रंग एकदम बदललेले दिसत आहेत. इतके बदललेत की त्याच्यावर आजपर्यंत प्रचंड आगपाखड करणारे सुद्धा त्याचं कौतुक करायला लागले. असं कारण त्यांनी असं एक स्टेटमेंट केलं की पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर, POK ज्याला म्हणतात, तो पाकिस्तानपासून तोडावा. झालं म्हणजे ओवैसीच अखंड भारताची मागणी करायला लागला आणि तो असं म्हणतोय म्हटल्यानंतर लोक एकदम उड्या मारायला लागले. माझ्या मते तो जरी असं म्हणाला असेल, एकदम उड्या मारून त्याच्या गळ्यात पडण्याआधी तारतम्य वापरायला पाहिजे. मानसिक युद्धात अशी स्टेटमेंट्स बुमरँग होऊ शकतात. आता हे जे ओवैसी बोलला त्याच्यामुळे
पाकिस्तानमध्ये लोक जास्त एकवटलेत. तुम्हाला एखाद्या वेळेस माहीत नसेल तर सांगतो की पाकिस्तानमध्ये अंतर्गत दुफळी भांडाभांडी बरीच वाढलेली आहे. म्हणजे बलुचिस्तान, पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर, सिंध अशा भागात बरीच अशांतता आहे. पण ओवेसीच्या त्या स्टेटमेंटनंतर पाकिस्तानी एकवटायला लागले, कारण पाकिस्तान तोडण्याचं भारताचं कारस्थान मोडण्यासाठी. तेव्हा ओवेसी जे बोलला त्याचा नक्की फायदा कसा होणार आहे हे समजण्याआधीच जर भारतीय उड्या मारायला लागले तर ते पाकिस्तानच्या मानसिक युक्त्यांना बळी पडण्यासारखं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मोदींवर काँग्रेसने केलेलं हे मीम पोस्टर, हे फक्त एक चित्र समाजाच्या मानसिकतेवर फार परिणाम करून जाऊ शकतं. तुम्ही हे लक्षात घ्या, जसं एखाद्या देशाचा झेंडा म्हणजे हा त्या देशातील लोकांच्या, नागरिकांचं मानसिक प्रतीक आहे आणि त्या झेंड्याचा अपमान हा खूप मानसिक आघात करतो, तसंच देशाच्या पंतप्रधानांची अवहेलना ते सुद्धा युद्धाच्या या स्टेजमध्ये मनोबल खच्ची करण्यासाठी फार प्रभावी असतं. आणि या घटनेमध्ये याच्या पुढची पायरी म्हणजे काँग्रेसमधल्याच काही नेत्यांनी ह्या पोस्टरबद्दल नाराजी दर्शवली होती. हे पोस्टर लावू नका, पब्लिश करू नका असं सांगितलं होतं, तरीही जेवढा वेळ त्यांनी घेतला हे पोस्टर काढायला ती एक फार गंभीर बाब आहे. आता हे सगळं ऐकून तुम्ही एखाद वेळेस सगळं म्हणाल की हे ठीक आहे, पण सर्वसामान्य माणसांना या बाबतीत काय करायचं? तर त्या बाबतीत आत्ता एवढंच सांगतो की पुढच्या वेळी तुम्हाला जेव्हा एखादा बातमीचा मथळा, एखादं मीम, एखादी पोस्ट दिसेल की जी बघून तुम्हाला वाटेल अरे हे काय चाललंय, तेव्हा असं लक्षात ठेवा की ती कदाचित मानसिक युद्धाच्या खेळाची एक खेळी असेल. तेव्हा लक्ष ठेवा आणि कोणालाही तुमच्या मनात गोंधळ घालू देऊ नका. आणि नेहमीप्रमाणेच तुमच्या प्रतिसादानुसार या विषयावर अजून व्हिडिओ बघायची वाट बघा.